नर्मदे हर. आजचा प्रवास हा श्री रामजानकी मंदिर आश्रम अन्नक्षेत्र बेलठारी येथील या मंदिराच्या धर्मशाळेच्या भवनातून होतो आहे. आणि मंदिर आहे नवीन, पण इथलं बेलठारी या शब्दाशी सुसंगत असा इथला एक इतिहास आहे की इथे राजा बली याने तपश्चर्या केली होती आणि बलीच्या तपश्चर्येमुळेच या गावाशी संबंधित नाव बली थारी म्हणजे बलीथारीचं बेलठारी अपभ्रंश होऊन हे बेलठारी गाव प्रसिद्ध आहे. इथे घाटही होता, पण मैयाच्या महापुरामुळे घाट आणि मंदिर ते वाहून गेलं. पण अजूनही गावाचं नाव कायम आहे, नर्मदे हर. नर्मदे हर. शांत राहा, शांत राहा. हा भातू चालला धावत. बिबट्या कॅमेऱ्यात येणार नाही. प्रयत्न करू थोडा. धुकं खूप आहे, लांबून बघतोय. आता या हे जे ऊसाची सरी आहे, हे दुसऱ्या नंबरची सरी. या दुसऱ्या नंबरच्या सरीला हा इथे कुठेतरी बसला आहे. नर्मदे. छोटा आहे तो, जास्त मोठा नाही, पण आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. प्रेमसेवा कुटी आश्रम या ठिकाणी आज दुपारची प्रसादी झाली. नर्मदे हर. आणि बाबाजींद्वारे इथं सेवा मिळते. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आम्ही आलो आहे प्रेमकृपा कुटी आश्रममध्ये आणि या ठिकाणी तिवारी बाबा आपली सेवा देत आहेत. बाबांचा हा खाजगी आश्रम आहे आणि सध्या बाबांनी इथे बालभोग प्रसादी चालू केलेली आहे. आणि पुढे बाबाजींना या ठिकाणी परिक्रमासाठी भोजन प्रसादी आणि निवासाची व्यवस्था सर्वच नियोजन करायचं आहे. खूप सुंदर प्रकारे त्यांनी बर्मान या क्षेत्रामध्ये आपली कुटी निर्माण केली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. दुपारचे 2 वाजलेत आणि आपण आता आलो आहे बर्मान घाट येथे. बर्मान घाटमध्ये जे बेट आहे, या बेटावरच ब्रह्मदेवाने तपस्थली केली अशी मान्यता आहे. आणि या ठिकाणी उद्या मकर संक्रांतीचा भव्य दिव्य असा मेळा भरणार आहे. बर्मान मेला म्हणून हा प्रसिद्ध मेला. या पंचक्रोशीमध्ये दूरदूरच्या जिल्ह्यातून सुद्धा लोक या ठिकाणी दर्शनाला येतात. असा प्रसिद्ध मेला आहे. पण आम्हाला ब्रह्मदेवाची तपस्थलीचं दर्शन इकडूनही नाही आणि तिकडूनही नाही, कारण ते मैयाच्या मधलं बेट असल्यामुळे तिथे परिक्रमाशींना जाण्यासाठी अनुमती नाही. जहाजीने जावं लागतं. ठीक आहे, मैयाची जशी इच्छा. नर्मदे हर. माझ्याबरोबर आमचे वार्डेकर काका आहेत. आमचा नवीन भाऊ मागे सुटला आणि मी या बर्मान घाट म्हणजे ब्रह्मदेव तपस्थलीचं दर्शन घेतो आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आज रात्रीचा विश्राम कुंडी. अरे हा थोडं घे. आज रात्रीचा विश्राम कुंडी या गावामध्ये आहे आणि इथे फार काही परिक्रमावासींची व्यवस्था नाही आहे. पुढे 2 किलोमीटर आश्रम होता, पण आज भरपूर चालून झालं आहे. 31 किलोमीटरच्या जवळपास आजचा प्रवास झाला आहे. त्यामुळे कुंडी या गावामध्ये वास्तविक पाहता इथे आश्रम नाही आहे, एक सरकारी भवन आहे. आणि इथे समोर रामकथा होते, तर आजसुद्धा इथे रामकथा होणार आहे. त्यामुळे इथे आसन लावू दिले नाहीत बाहेर. आम्हाला आतमध्ये जागा मिळाली आणि हे याला नाव दिलं आहे रामकुटी आश्रम. पण हा एक व्यायामशाळेचा भाग आहे. असे परिक्रमावासींनी आसन लावले आहेत आणि आम्हाला इथे आतमध्ये जागा मिळाली. उशिरा येऊन इथे थोडं सफाई करावं लागलं. हा जिमखाना आहे. या जिमखान्यामध्ये इथे आसन लावायला जागा मिळाली. नर्मदे हर. आणि असं आजचं आसन लागलं आहे.